नमस्कार मित्रांनो, मी किरण साबळे आणि आज आपण आलोय जुन्नर तालुक्यातील नाणेघाट येथे। तुम्ही मागे पाहू शकताय आदिवासी रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सव आहे। दरवर्षी इथं भरवला जातो। 10 वर्ष यांचे कंप्लीट झालेले आहेत आणि ह्या वर्षी यांचा 11 वर्ष आहे रानभाजी महोत्सव भरायचं। तर आपण आतमध्ये जाऊया आणि रानभाजी महोत्सव कोणत्या कसा प्रकारे भरला, इथे कोणकोणत्या भाज्या आल्यात, कोणकोणते रानभाज्या आल्यात, सर्व तुम्हाला या आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तरी व्हिडिओ तुम्ही पाहत राहा। तर इथे रानभाजी महोत्सवाला जे येत असतात त्यांची प्रत्येक जणांची इथे एंट्री होती। तर इथे एंट्रीचं ठिकाण आहे, तर तुम्ही पाहू शकता त्या प्रकारे। आता आपण पुढे जाऊया। काय आणले सर तुम्ही? हे काळे तिळे खुलासणी म्हणतो याला, आपल्या आदिवासी भाषेमध्ये खुलासण्याचं हे। याचा काय फायदा आहे सांगा? याची जुने लोक जे सगळ्यात जास्त आयुष्य मानवतं हेच खाल्ले जात होते पहिले जुन्या काळामध्ये, किंवा बाकीचे इतर केमिकलचे मसाले खात नव्हते। याच वाटण करून ते कालवण बनवलं जातं, त्याच्यामुळे ते तंदुरुस्त होते पहिले याच्यामध्ये। तुम्ही काय आणले मावशी? खवा आहे, खवा खवा आहे। हो, गिर गायच्या दुधापासून बनवलेला पाहू शकता तुम्ही, प्रॉपर खवा आहे, गिर गायच्या दुधापासून बनवलेला आहे। ओके, धन्यवाद। पाहू शकता इथं पण बऱ्याच प्रकारच्या डिश आहेत। काय काय आणले दादा तुम्ही आज इथे? गावठी कोंबड्याचं मटण आणलंय, भजीने अंडा भुर्जी आणली। आणि कशी प्लेट दिली? या 250ला। 250 रुपयाला ये। हो। 250 रुपयाला बाजरीची भाकरी, भाकरी, भात आणि ये। आणि अनलिमिटेड असणार आहे का बाकीचं? हा रसा बिसा अनलिमिटेड भात, बाकीचे चार्ज राहतात। अच्छा, चला पुढे चला। बिर्याणी का अनुभव कसा इथं रानभाजी महोत्सवात आलाय? तर खूप छान अनुभव आहे, खूप छान बिर्याणी केली त्यांनी। सगळ्यांनी यावं आणि बिर्याणी खावी। आपण जे सिटी मध्ये वगैरे खातो त्याच्यापेक्षा इथं काय फरक जाणवला का? अशी खूप नॅचरल वाटते, चांगली वाटते टेस्ट। तुम्ही कुठून आलात? पुण्यावरून। पुण्यावरून। तर पाहू शकता पुण्यावरून सुद्धा पर्यटक आलेले आहेत आपल्या रानभाजी महोत्सवाला। तर यांची तुमचीच बिर्याणी ताई? चिकन बिर्याणी? हो, चिकन बिर्याणी। कसं देतात काय प्लेट? 200 रुपये प्लेट। 200 रुपये प्लेट। आणि हे ताट? 200 रुपये प्लेट। ओके सर, तुम्ही काय काय आणले जरा सांगू शकाल का प्रेक्षकांना आमच्या? काळूबाई वंदन केंद्रामार्फत वेगवेगळ्या ज्या वनस्पती आहेत त्याच्यामध्ये अमरकंद असेल, अश्वगंधा मूळ असेल, शतावरी मूळ असेल, गुळवेल काडी असेल, त्याचबरोबरीने शतावरी पावडर आहे, मसाजसाठीचं तेल आहे, त्वचा रोगासाठीचं तेल आहे। या वनस्पती काळूबाई वंदन केंद्राने बनवलेल्या आणि स्वतः जंगलामधून एकत्र केलेल्या वनस्पती आहेत। दरवर्षी येत असतात रानभाजी महोत्सवाला? रानभाजी महोत्सवाला या वर्षी आम्ही पहिल्यांदा आलो आहे काळूबाई वंदन केंद्राच्या मार्फत। शबरी महामंडळाकडनं आम्हाला त्याबद्दल कळवलं होतं। ओके ओके, धन्यवाद सर। तर चला आता आपण पुढे जाऊया मंडपामध्ये, इकडे बघूया काय काय चालू आहे वगैरे। ताई काय काय आणलेलं तुम्ही सांगा? आळूची पाणी आहे दादा, कुरडूची भाजी आहे, चाव्याचा वार आहे आणि कवल्याची भाजी। पण पोटासाठी चांगली असते। पोटासाठी चांगली असते। म्हणजे भाज्या, हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात पण खाव्या नाही लागत, प्रमाणात खाव्या लागतात। ही म्हणजे कोणती भाजी? वर्षात ही चाव्याचा वार आहे, चाव्याचा वार आहे, ती कवल्याची भाजी। कवल्याची भाजी। ती गावाला लोक खायला ओके ओके, थँक्यू। मावशी काय काय आणले तुम्ही आज? मी आळूवडी, कैल्याची भाजी, कुरडूची आणि तांदळाची भाकरी। तर ही कुरडूची भाजी तुम्ही स्वतः रानात जाऊन हो, आणली? रानात जाऊन आणि बनवलेली बनवून आणली। आणि कशी प्लेट देता तुम्ही? मी 30 रुपये एक प्लेट। एक भाकरी? हा, एक भाकरी, एक प्लेट भाजी आणि या दोन्ही पण भाजी एकच आहेत ना? हा हा, सगळे एकत्र मिळून 30 रुपयाला मी 30 रुपयाला देतात। ओके ओके ओके। ताई तुमच्याशी बोलू शकतो एक मिनिट मी? तुम्ही कुठून आले? मी पुण्याहून आली आहे। कसं वाटलं तुम्हाला हे रानभाजी महोत्सव? रानभाजी महोत्सव आणि हे रानभाजीचं जेवण दोन्ही पण खूप सुंदर आहे, तुम्ही आवडलं दरवर्षी येत मला। असतात? नाही, पण मी खास लक्ष ठेवून मागच्या वर्षीचा महोत्सव मिस झाला म्हणून तारीख लक्षात म्हणजे शोधून बरोबर आले आज इथे। ओके ओके, एन्जॉय एन्जॉय मॅडम। आपण आलेलो आहे। या मावशी मात्र दरवर्षी असतात रानभाजी महोत्सवाला आणि यांचं बऱ्याच प्रकारे असतात। मावशी काय काय आणल्या वर्षी सांगा? देता बोलता बोलता सांगा तुम्ही, बोला। सायर दोडे, चिचोड, कुडू, तरवटा, डांगर बोखे, जायाचा बार, आळूवडे आणि लसणाची चटणी। आणि हे पुढचं सांगा, हे काय? हे करंजे। तर आणि तुम्ही कशी प्लेट दिली? 60 रुपयाला। 60 रुपयाला कोणती पण भाजी घ्यायची का? सगळ्या मिक्स भाज्या। मिक्स भाज्या 60 रुपयाला आणि ही नाचणीची भाकरी? हा, नाचणीची भाकर 60 रुपये। ओके, थँक्यू। ताई तुम्ही काय सांगू शकाल? बोला। आम्ही मासवडी आणले, स्पेशल जुन्नर। आम्हाला दाखवा ना एकदा, एक एक करून उठा आणि दाखवा बरं।
हे मासवडी आहे, हे आलूवडीचे पातवडे आहेत आणि हे मासवडीचं ताट 100 रुपयाने दिलेले आहे आणि हे नाचणी आणि हे वायसारचे तांदूळ आहेत, हे आंबे मोहराचे तांदूळ आहेत आणि हे प्लेट कशा दिल्या तुम्ही? हे प्लेट 100 रुपयाला येतात. 100 रुपयामध्ये 2 भाकरी असणार का? 100 रुपयामध्ये 1 भाकरी, 2 मासवड्या, 2 आळूचे पातवड्याच्या वड्या आणि भात 1 वाटी. काय नाव आहे बचत गटाचं तुमच्या? स्वयंसिद्धता. काय काय आणले ताई तुम्ही आज इथं? आम्ही गावरान चिकन आणि मच्छी. तर हे कसे काय प्लेट कसे दिलेत? मच्छी 150 आणि हे 200. दादा नमस्कार. काय आणलेलं तुम्ही? हे आम्ही आणलंय दुधी भोपळ्याचा हलवा, दुधी भोपळ्याचा हलवा, हे मूग डाळचे भजे आणि काय कसं प्लेट दिली? हे 20 रुपये प्लेट आहे. 20 रुपये प्लेट. कुठून आले आपण? जुन्नरवरून आलो. जुन्नर मधले तुम्ही दरवर्षी आता रानभाजी महोत्सवाला? नाही, दरवर्षी पहिलंच वर्ष आहे. पहिलेच वर्ष तुम्हाला. कसा अनुभव आहे तुम्हाला रानभाजी महोत्सवाचा? खूप छान प्रकारे चालू आहे कार्यक्रम आणि भरपूर लोकांचं प्रतिसाद पण भेटते. प्रतिसाद व्यवस्थित भेटतो व्यवस्थित तुम्हाला? भेटते. चालतंय, थँक्यू. तर ह्या ताई पण येतात, पण दरवर्षी रानभाजी महोत्सवामध्ये असतात. तर ताई काय सांगाल, काय काय आणले वर्षी तुम्ही? आपण या ठिकाणी दरवर्षी रानभाजी महोत्सव भरवला जातो. आपण दरवर्षी या ठिकाणी स्टॉल लावतो. अतिशय छान प्रतिसाद या ठिकाणी मिळतो. नवनवीन पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात आणि माझ्याकडे सर्व प्रकारचे पौष्टिक लाडू असतात, सर्व प्रकारचे दिवाळीचे पदार्थ असतात, तसेच घरगुती पद्धतीने बनवलेला बडीशेप असते, तसेच सर्व प्रकारचे मसाले असतात, उपवास भाजणीची पीठ असतात, विविध प्रकारची लोणची असतात. तर अजूनही कुणाला या उत्साहात सहभाग घ्यायचा असेल तर नक्की भेट देऊ शकता. या ठिकाणी खरोखर मन प्रसन्न होतं. या ठिकाणी लेझिम नृत्य, लेझिम असे अनेक विविध प्रकारचे खेळ देखील खेळले जातात. आयोजकांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते की त्यांच्यामुळे असे छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्यांना एक छोटासा प्लॅटफॉर्म मिळतो. मनापासून धन्यवाद. थँक्यू. आजी काय नाव आहे तुमचं? सकुबाई सोमा लोखंडे. काय काय आणलं तुम्ही आज? कुरडूची भाजी, नाचणी, आंबे मोहराचं तांदूळ, इंद्रायणचं तांदूळ. आणि हे भाजीचे काय महत्व सांगू शकता का तुम्ही? या भाजीचे महत्व सांगा आम्हाला काय? अहो ती रानातून आणायची, कापायची आणि उमवायची, पिळायची, खायला तयार करायची. म्हणजे पण त्याच्यापासून काय होतं आपल्याला? आयुर्वेदिक असते ते, याला खत नसते, खत पीत नाही, बिगर खताच आहे ती. बिगर खताची हा, भाजी. बिगर काय खताची. नाव इथं पोलिसांनी? कुरडूची 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 भाजी. हे काय आहे? काय आहे? पानाचा मुखवास आहे. काय याचा फायदे सांगा ना आम्हाला. याच्यापासून आहे ना, याच्यात ज्येष्ठ मधाने घशाचे आजार बरे होतात, मुखशुद्धी होते, बॅक्टेरिया नष्ट होतात आणि जेवण केल्यानंतर खाल्लं तर पाचक रस तयार होतो, त्याने पचनक्रिया अन्न हे लवकर पचले जाते, त्याने ऍसिडिटी होत नाही. हरिपत्ती बीपी कंट्रोल करायचं काम करते आणि नागिनीचे पानं त्याच्यापासून कॅल्शियम भेटतं. परत आपल्या हाडातील काही कमजोर असेल ते पण निघून जातात. तुम्ही कुठून आलेत? आम्ही इथून जुन्नर मधून आले, सर्जन. दरवर्षी येत असतात रानभाजी महोत्सवाला? हो, दरवर्षी येत असतो. कसं वाटतं तुम्हाला इकडचं? खूप छान वातावरण पण छान आहे आणि विक्री पण छान प्रकारे होते. छान, म्हणजे आल्यासारखं आपलं हो हो उपयोग होतं सगळं. हो हो. ओके, धन्यवाद. ताई काय सांगाल, काय काय आणलं तुम्ही आज? आज मी जवळजवळ 7-8 मसाले आणलेले आहेत. सर्व घरगुती कांडपुरती मसाले बनवलेले असतात माझे. बचत गट आहे तुमचा? हो, बचत गट आहे. कुठून आलेत आपण? बल्लाळवाडीवरून. बल्लाळवाडी. मावशी, नमस्कार. कुठून आलेत आपण? कारगरवरून. कशा दिल्या केलं तुम्ही? 600 रुपये किलो. 600 रुपये किलो. हे स्वतः तुम्ही पकडता? मावशी काय नाव आहे आपलं? सुमनबाई शिवाजी रावते. काय काय आणलं तुम्ही आज? चायाचा बार, नाचणी, हिरडा, कैल्याची भाजी. कसं देतात ते तुम्ही? त्याचं विक्री कशी चालू आहे? म्हणजे 50 रुपये कोणतं पण घ्या. हा. हे सगळं तुम्ही रानातून स्वतः जाऊन आणलेलं? हा. आज चायाचा बार आणलाय, केकडी रसा बनवून आणलाय, आळूची भाजी आणली, कुरडूची भाजी आणली. खेकडी खाण्यासाठी आता देतात का तुम्ही? खेकडी खाण्यासाठी देतात तुम्ही? कशी प्लेट आहे इथं? इथं 100 रुपये प्लेट. त्याच्यामध्ये काय काय येणार? त्याच्यात हा? एक भाकरी हा. आणि भाजी. एक भाकरी, एक खेकडा हो. आणि एक भाजी. ओके ओके. आणि हे कोणतेही जरी घेतलं तरी आपण 50 रुपयाला. हे 50ला 20ला. म्हणजे जसं असेल पाहिजे तसं. हे 20ला आणि ते 50ला. बरं बरं, ठीक आहे. हे 50ला हम्म. आणि हे ना 500ला. काय? मध्ये मध्ये हे प्युअर गावरान मध्ये मोळाची मध्ये ही आणि हळद आहे आणि ह्या गवती कावळ्यात. हा ना. हा हळदा.
त्याला हांदा म्हणतात का? याचे उपयोग तुम्ही सांगू शकता का जरा थोडेसे? हांद्याचं झालं जेवण नाही गेलं तर ह्या हळद ना जेवण जाते हार वाढण्यासाठी हांद्याचा उपयोग होतो. आणि हे कौतिक गवती धावळे ना हे ताप जर आलं लहान मुलाला तर उकळून द्यायची ज्यामध्ये याचा उपयोग सांगा. चायची भाजी ना चांगली असते. मुतखड्यासाठी चालते. काय नाव या भाजीचं? कुरडू कुरडूची भाजी मुतखड्यासाठी चालते. बरं ठीक आहे चालते. आणि ही जी आळूची भाजी आहे ही रान आळू आहे की घरची आळू आहे? ही घरची आळू. घरची आळू आहे. तुम्ही हे सर्व स्वतः जाऊन आणले स्वतः जाऊन रानामध्ये? रानात. ओके धन्यवाद. काय नाव आहे तुझं? गणेश शिंदे. हा गणेश शिंदे. जोरात बोल जरा, जोरात बोल, आवाज आला गणेश पाहिजे. शिंदे. गणेश शिंदे. गाव कोणतं? गाडगर. काय काय आणलं तू हे? खिचडी. याच्यात काय खिचडी आहेत का? दाखव ना खोलून आम्हाला. दीदी खोल बरं. अरे बापरे, पाहू शकता मित्रांनो तुम्ही सर्व. आणि याच्यात हे काय आहे वेगळं? हा वेगळा काय प्रकार आहे? हा काय प्रकार आहे? हा हिरवा पण विकण्यासाठी. हे कसं विकतात? ही विक्री कशी चालू आहे आता? म्हणजे कसं किलो देतो तू? 500 रुपये. 500 रुपये किलो? असं डायरेक्ट जिवंतच? हा. नमस्कार ताई. हा नमस्कार. काय काय आणले आज तुम्ही इथं? बेडकीचा पाला. दाखवा ना आम्हाला माहित नाही. तुम्ही आम्हाला आता माहिती करून द्या. हे बघा, हे डायबिटीस साठी चालतंय. बेडकीचा पाला डायबिटीस साठी. ओके. आणि तांदळाचं पीठ आणलंय. हे तांदळाचं पीठ. हे बेडकीचा पाला कसा दिलाय म्हणजे काय? ते 40 रुपयाला वाटा. 40 रुपयाला वाटा. 40 रुपयाला एवढा? बघा रे भाऊ दाखवा. इथं 40 रुपयाला वाट्या. एवढा 40 रुपयाला वाटा दिला जातो इथं. कोण येतो? तुम्हीच येतो. कसा देतात खावा तुम्ही? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. कसला आहे? गाईचा म्हशीचा? म्हशीचा. घरी स्वतः बनवलं सेंद्रिय पद्धतीने. आणि चायबार ते नाही संपलेलं अजून. म्हणजे कसं देतात? 50 रुपये वाटा. 50 रुपये वाटा. वाट्यावरती म्हणजे इथं. बरं बरं थँक्यू. दिदे नाव काय तुझं? साक्षी भगवंत रावते. काय काय आणले आज तू इथं? सांग जरा थोडीशी माहिती सांग आम्हाला या गोष्टी. नाही असं चिचोरड कुठे आम्हाला माहित नाहीये. हे भाजी काहीच माहित नाही आम्हाला. तू आम्हाला त्याची माहिती करून दे. काय काय कुठे कुठे सांग. चिचोरडा असतात. हा पित्तासाठी चांगलं असतात. ओके. आणि कुरडूची भाजी. कुरडूची भाजी. हा ही कशासाठी? ते पोटासाठी चांगलं असते. पोटासाठी चांगली असते. हे पुढे चाव्याचं बार आहे. चाव्याचं बार खायला चांगलं असतं रानातले. हे मला माहिती आहे. ओके. दिदे काय काय? कैलीची भाजी. कैल्याची भाजी. हे चावे. काय चावे. काय होतं याचा? काय फायदा आहे? उपवास जर असेल तर चालतो ते उपवासासाठी. ओके. हे दोन्ही पण सेमच आहे? एकच आहे का? बरं बरं. तुम्ही घेऊन आलेत काय भाज्या? म्हणजे तुमच्या तिघीचा स्टॉल आहे का? छान छान छान. बघा तुम्ही पाहू शकताय लहानांपासून पण इथं खूप मोठा प्रोत्साहन दिलंय. नमस्कार. नमस्कार. काय काय आणले काका तुम्ही आज इथे जरा सांगा. बेडकीचा पाला. काय काय का बेडकीचा पाला हा कशावर चालतो हे आम्हाला माहित नाहीये. तुम्ही जर थोडं सांगितलं तर कळेल. ताप जर आला ना तापावरती चालतो. कसं लहान मुलांना ताप येतो त्याच्यावरती चालणार बेडकीचा पाला. हा. ओके. आणि हे जे औषध आहे हे औषध पेअरलेस वाला. नाव काय त्याचं? त्याचं नाव त्या कांद्याचं नाव म्हणजे हा आंबेरकांदाचाच प्रकार आहे ह्या कांद्याचा. पण हे पेअरलेसला कसा गॅप असू द्या तुमचा पूर्ण गॅप भरणार. आणि सांध दुखले गुडघे दुखो छातीत चमक निघो तरी हा कण चालतो. हा कण भेटत नाही लवकर. ही डुकरं रानची ठेवती नाही. रान डुकर ते ठेवती नाही. त्याच्यामुळं हा कंद इतका भारी लोकांना कितीतरी लोकांना मी नीट केलंय. पेरलेची वाली माणसं आहेत ना चालायला लावलेत मी. इतका पॉवर आहे याच्यामध्ये. हे रानाची जे प्राणी खातात काहीतरी त्याचं आहे ना. बरोबर आहे बरोबर. तर हा कंद आहे ना त्याच्या किमतीवर जायचं नाही. हा आता हा कसं किमती पण सांगा आम्हाला याच्या. आता हे बघा हे 500 रुपयाला मी देतो. 500 रुपयाला हा वाटा. हा एक वाटा. ओके. हा आणि हे वाटा 3 वेळा जर खाला तर पेरलेचा माणूस कसाही बरा होतो. ओके. आणि कसाही गॅप असला तरी पूर्ण बरा होतो. ही कुड्याची साल आहे. ही पित्त जर झालं तर ती उकळून प्यायची. तर छातीत कशी गच्च होते छाती पूर्ण मोकळी होणार. न भरले तरी मोकळे होणार. आणि ही गेळ ही गाल फुग्या झाला तर उकळवायची. आपला त्याचा लेप लावायचा.
अशा उघड्याच्या लेप लावायचा हो. पूर्ण त्या ह्या ज्या गोळ्या येतात का पूर्ण बऱ्या होतात. ते सांगा. हे कैल्याची भाजी आहे, ही कुरडूची भाजी आहे, हे गियाळ आहे असं उघडून लावायला ते गालपुट्या झाल्यावर. आचा बार आहे, ही याची साल कुड्याची साल आहे, ही कशी, ही साल कशी कुड्याची साल आहे, किती कुड्याची. रुपयाला ती भेटते आता? हे पोट दुखत असलं ना का मग उकळायची आणि पियाची. नाही कसा वाटा दिला पण तुम्ही आज? वाटा नाही असंच दिलंय ते. हा, हा. असं काय बा तुम्हाला म्हणजे फ्री देता तुम्ही? हा? फ्री देता का आज? नाही हो. हा, मग तुम्ही बोलता असंच असंच म्हणून म्हटलं. ही आपल्याकडे हाय वनस्पती भरपूर, हिला काय एवढं कष्ट नाही. ओके. ज्याला जास्त कष्ट आहे त्याचे पैसे घेणार आम्ही. बरं 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 तर ही तुम्ही काय 10-20 रुपये जाणार ते घेणार आम्ही ना. बरं बरं ओके 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 कळलं. नमस्कार बाबा. हा चहाचा बार आहे. काय नाव आहे तुमचं? अशोक शंकर गोळे, कुठून आलेत आपण? पिंपळवाडी. आणि काय आणले आज तुम्ही? हे काय ना चहाचा बार चायचा बार कसा वाटा दिला? 50 रुपये वाटा. 50 रुपये वाटा. ओके. ताई काय आणले तुम्ही? आम्ही कैल्याची भाजी आणि कसं, आणि हे ते कुरडूची आणि हे चावे बार. आणि हे कसं दिले, किमती सांगा ना आम्हाला. हे 50 रुपयाला वाटा आणि हे पण ते 30 ला दिलंय हे याचा कुरडूचा. बरं बरं बरं. मावशी काय काय आणलं तुम्ही आज? हे कुरडीची भाजी, बार आणि कैल्याची भाजी आणलेली, हे कैलीची भाजी म्हणजे बनवून आणली बनवून आणलेली, तांदळाच्या भाकरी करून आणलेल्या, आळूची भाजी आणली. कशी देतात प्लेट ते आपण? 50 रुपये. दीदी काय नाव आहे बा तुझं? ईश्वरी. ईश्वरी. काय काय आणले तू आज? तुला नाव माहिती सगळी यांची? उठ बरं बघा एकदा आणि आम्हाला नाव सांगित सगळे. रानातला कढीपत्ता, कुरडूची भाजी, चाव्याचा बार, कैल्याची भाजी. बाबा नमस्कार. नमस्कार. वर्षी आपली भेट झालेली रानभाजी महोत्सवामध्ये. हो ठीक आहे. हा, तर आज तुम्ही काय काय आणले जरा थोडी आज माहिती द्या. बघा आता माझ्याकडे आज आहे हा बिवल्याची साल आहे. ही बिवल्याची साल काय करायची, आपल्याला वाळवायचे, सुकवायचे, पावडर करायचे आणि 5 वर्ष वापरायचे. आपल्याला दात दुख पडलेत आपले बुवा, कुठं गाडीवरून पडलोय आपण, दात दुखायला लागलेत, मार लागले, हालायला लागलेले दात बंद होणार आहे. ही बिरकीचा पाला आहे. हा डायबिटीस शुगरवर चालतो. ही वात चूर्ण औषध आहे. या अशा 3 पुड्या खाल्या का तुमचा कुठलाही हे वात चूर्ण औषध म्हणजे तुम्ही बनवले का? नाही नाही, हे मागवले मी. इथं मागवले. भेटत नाही, मेडिकल मध्ये कुठंच भेटू शकणार नाही तुम्हाला. हे मागवावं लागत आहे औषधी. आणि ही बिरकीची पावडर आहे. ही पावडर आपले डायरेक्ट 100 वर येणार तुमची डायबिटीस. 100 वर येणार. किती रुपयाला पण हे सांगा ना हे आम्हाला. आम्ही केलेलं आहे, आम्ही तयार केलंय. नाही, किंमत सांगायची आम्हाला. एवढं किती रुपये? 200 रुपयाला आहे. 200 रुपयाला एवढी? 200 रुपयाला. किती ग्रॅम असेल? 6 पुड्या सुद्धा नाही वरून याची पावडर होणार नाही. म्हणजे याचीच पावडर आहे याची का ही? पावडर आहे. बिरकीचा पाला हे आहे. कुठून आणता तुम्ही? आमच्या रानातूनच सगळं पैदा करतो आम्ही. सगळे त्याच्यापासूनच तुम्ही पावडर हो, बनवली? सगळं बनवतो घरच्या आम्ही. घरी हो सगळं. घरच्या घरी बनवतो. अजून बरेच आयटम असतात आपल्याकडे, पण या वर्षी काही वेळ मिळाला नाही. तर भरपूर आयटम असतात आमच्या रानातले. तुमचं गाव कोणतं? हे घाटगरी गाव आमचं. तुम्ही म्हणजे ह्याच गावचे याच रहिवासी गावचा आहे? घाटगरचा आहे मी. ओके ओके. हो धन्यवाद. धन्यवाद. काही खेळ तुमच्यात का? काय नाव आहे तुमचं? भारती. कुठून आलात आपण? घाटघर. आणि काय 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 आणलं आज तुम्ही? खेकडे आणलेत, आळूची वडीची पानं आणि कैल्याची भाजी, कुरडूची भाजी आणि ही रगातरुडीची साल आहे. हा हे काय, हे काय? हे रक्तरुडीची साल. काय काय? रक्तरुडीची साल. रक्तरुडी. हा. रक्तरुडीची साल. याचा रक्त काय शुद्ध उपयोग आहे? करण्यासाठी. रक्त शुद्ध करण्यासाठी. आणि हे कसली साल आहे? ही कावळी गवतीची. कावळी गवती. आणि हे कसं देतात? आपल्या किंमत कशी ठरवली याची तुम्ही? याची 50 रुपयाला 5 आणि हे पण 50 रुपयाला 2 मुळे. आणि खेकडी कशा किलो दिल्या? 600 रुपये किलो. 600 रुपये किलो. ओके. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? रमेश जयराम पानसरे. काय काय आणले तुम्ही आज रानभाजी महोत्सव? आता एक कैल्याची भाजी आणली आहे. आम्हाला सांगा ना. ही गावठी भाजी आपली सफेद भाजी अशी गावठी भाजी, कैल्याची भाजी आहे. ही चहाचा बार आणलाय. ओके. अजून आणि हे फुल काय आहे? हे आपलं कवदरी. कवदरीचं फुल आहे? कवदरीचं नाही. मग हे फुल कसलं आहे? शेवंतीचं फुल आहे. शेवंतीचं फुल. शेवंतीचं फुल. रान हळद बोलतात आणि शेवंतीचं फुलं बोलतात. ओके. याचा काय उपयोग होतो? त्याच्या नाही त्याच्या कंदाचा उपयोग. त्याच्या कंदाचा उपयोग होतो. ओके. पोट दुखत असेल, कंबर दुखत असेल, तर हे गरम करून कंबरवरती बांधायचं. चालतंय. गवतीच्या हे गवती कावळी. हे गवती चहा कावळी. म्हणजे टाकले का चहा टेस्ट येतो. चहाला टेस्ट येते ना, आयुर्वेदिक असतं जरा. जे चहा पिती नाहीत ना डायबिटीस वाले, त्याला याचा चहा बनवून दिला ना मस्त राहतं डायबिटीस. धन्यवाद. वगैरे देतात. कशी प्लेट दिली हो मावशी तुम्ही? 60 रुपयाला 2 पीस. 60 रुपयाला 2 पीस. दाखवा. आणि ही पानं कसली आहेत खाली? रान हळदीची पानं. रान हळदीची पानं.
तुम्ही सांगा तो झाडावरची आळू असते ना, उमरावरती आंब्यावरती, याची आळूची भाजी ही रान आळू म्हणजे हा, रान आळू. आणि हे आपले हे मच्छी आपल्या इथली मच्छी आहे पाण्याची. घाटातलीच हा. घाट करते बोलले का? हा, गाडकरचे गाव करायचे हा, गाडकरचे गाव आमचं. आणि दूध आपल्या गायचे गावठ्या गायचं दूध आहे, घरची गाय आहे, गावठी गाय. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठून आलेत? पुण्यावरनं. कसं वाटतं तुम्हाला इकडे नाणेघाटामध्ये? एकदम छान वाटलं याच्यामध्ये बघायचं. रानभाजी महोत्सव दरवर्षी येता तुम्ही? दरवर्षी येतो आम्ही रानभाजी. तर कसा अनुभव कसा येतो जरा थोडासा शेअर करा प्रेक्षकांना आमच्या. रानभाजी महोत्सव हा आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी केला जातो फक्त हा काय, आणि सगळे आदिवासी भागातल्या सगळ्या भाज्या बिज्या सगळ्या इथं एकत्र गोळा करून ही मंडळी आपल्या इथं विक्रीसाठी आणते त्याच्यामध्ये. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या सगळ्या पुण्यातल्या शेतीतल्या लोकांना ज्या भाज्या माहित नाही त्या भाज्या आपल्याला इथं बघायला मिळतात बाकीच्या. आणि आयुर्वेदिक भाज्या असल्यामुळे तुमच्या शरीराला भाज्या आवश्यक आहे बाबा, आणि वर्षातनं तुम्हाला एकदाच खायला मिळतात, नंतर तुम्हाला भाज्या कधीही मिळणार नाही तुम्हाला बाकीच्या पण भाज्या. धन्यवाद. नमस्कार. नाव काय दादा तुझं? योगेश विठ्ठल उतळे. काय आणलं आज तू इथं रानभाजी महोत्सवामध्ये? हे रानभाजी उत्सवामध्ये आपण आयुर्वेदिक प्रोडक्ट आणलेले आहे. हे सर्व जवळजवळ रियांश अमृत ज्यूस आहे. हे जवळजवळ डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत असंख्य आजारांवर चालणार हे अमृत ज्यूस आहे. नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय आपलं? माझं नाव दत्तात्रय दोंडू कोकणे आणि मी राहायला इथं तळेचीवाडी जवळच आहे, नाणेघाटाच्या 2-2.5 किलोमीटर अंतरावर राहतोय. काय काय आणले जरा थोडी माहिती दिली तर बरं होईल. आम्ही ही चिचुरडी आणले, चावळ्या बार आणलाय, हे बेडकीचा पाला डायबिटीस साठी आणलाय, हे गावठी ताक आहे, तूप पण आहे, आणि तांदूळ इंद्रायणी, जिनिकोलम. आणि तांदूळ इंद्रायणी कसे किलो? ही इंद्रायणी, हा इंद्रायणी मध्ये 3 प्रकार आहेत. हा शेवटचा प्रकार हा आम्ही 100 रुपये किलो दिलाय, पण आता ग्राहकांसाठी फक्त 90 रुपये किलो देतोय. 90 रुपये किलो. बरं. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आपलं अगोदर. नाव सांगा. माझं नाव सुषमा शांताराम गारे. मी काटकोंबळ, कैल्याची भाजी, चहाचा बार, तांदूळ, नाचणी. हे काय काटेकोंबळ याचा उपयोग सांगा ना आम्हाला. पित्तासाठी, डायबिटीस साठी सकाळी 2 खाली नास अनुशापोटी का चांगलं असतंय ते. असं आहे म्हणजे आता भाजून वगैरे आणले का तुम्ही? भाजून आणलेले. हे किती रुपयाला एवढे? 20 रुपयाला. 20 रुपयाला हा वाटा. नमस्कार. काय आणलं आपण आज? मी आणलंय आज मासवडीचं ताट आणलंय. मासवडी ही शिवकालापासून बनवत आलेली जी एनर्जी देते, थंडीमध्ये सुद्धा एनर्जी देते, असं हे ताट आहे. आणि किती रुपयाला ताट आहे? 50 रुपयाला. 50 रुपयाला. वा. आणि हे एवढे जेवढे दिसते मटेरियल तेवढं सगळं 50 रुपयाला. 50 रुपयाला. हे तुम्ही घरी स्वतः बनवले? स्वतः बनवले. काय नाव बोलले आपल्या तुम्ही? पूनम विरनक, गाव अजनावळे. ओके, थँक्यू. आजी नमस्कार. काय आणले तुम्ही? ते काटेकोंबळ आहेत. काटेकोंबळ. याचा उपयोग सांगा ना आम्हाला. याचा उपयोग ती पोटावर शरीरावर चालतात, पोट दुखलं म्हणजे पोटदुखीसाठी चालतात. आणि हे कसं दिलं तुम्ही? किती रुपयाला दिले? ते 20 रुपयाला गलाच दिलं. आता हे म्हणजे आपण डायरेक्ट तुमच्याकडून 20 रुपयाला जर घेतलं तर हे डायरेक्ट आता खाऊ शकतो आम्ही? खाऊ शकतो. ओके. बोल ना. हे कोणच आहे? हा सांगा आजी, तुम्ही सांगा याची माहिती. ऐका आजी, तुम्हाला माहिती खूप आहे चांगली. तुम्ही जरा थोडं आमच्या प्रेक्षकांना सांगा या भाज्यांचं महत्व सुद्धा सांगा. या का खाल्ल्या पाहिजे किंवा काय हे सांगा आम्हाला जरा थोडं. हे भाजी ही शरीरासाठी चांगलं असते ना. ही काय भाजी? ही भाजी चायचा बार आहे. चायचा बार आहे. ही काय रे याची चित्रुकाची आहे. ही कसली? चित्रुकाची भाजी. बघा या रानभाजी महोत्सव आता पहिल्यांदाच आपल्याला चित्रुकाची भाजी पाहायला भेटलेली. याचा काय उपयोग होतो? याचा उपयोग होतो हे शरीरासाठीच असते चांगलं. शरीरासाठी खावा ही कधी पण ही भाजी खावा, असं चांगलं असते. ओके. हे पुढे काय येतं? काय या डब्यांमध्ये काय? दादा सांग ना तू. सांग. याच्यात आहे ना खेकडीची रस्सा भाजी. काढून दाखवलं तर बरं होईल आम्हाला. असं थोडंसं दाखव. खेकडीची रस्सा भाजी. खेकडीची रस्सा भाजी. याच्यात गावठी कोंबड्याची रस्सा भाजी. ओके. याच्यात आणि याच्यात राईस आहे. आणि एक काय प्लेट कशी दिली? आता ही प्लेट आहे ना खेकडी भाजीची रस्सा भाजी, चिकनची या गावठी कोंबडीची रस्सा भाजी, राईस 1 वाटी राईस, बाजरीची भाकर किंवा गव्हाची भाकर. 250 रुपये थाळी. 250 रुपये थाळी. खेकडीचा रस्सा. खेकडीचा रस्सा, गावठी कोंबडीचा रस्सा. ओके. म्हणजे कोणते जरी घेतलं तरी 250 रुपये. 250 रुपये थाळी. नाव काय तुमचं? बाळवदिगे. काय आलं तुम्ही? अमरकंद आहे. अमरकंद. हे काय उपयोग? मनक्याचे गॅप, रक्तवाढीसाठी, अशक्तपणा त्याच्यावर चालणार एकमेव औषध अमरकंद. आणि हे किती रुपयाला दिलं तुम्ही?
हे 1000 रुपये किलो आहे. 1000 रुपये किलो. आणि याचा 100% रिझल्ट भेटतो. प्रतिसाद कसा आहे? घेतात का गिऱ्हाईक? घेतात भरपूर घेतात. ओके. आणि हे काय? हे कौजरी पासून आलेली सोनग्याची भाजी म्हणतात त्याला. सोनग्याची भाजी. हे पण काय रानभाजी? रानभाजी ही. आणि हे कसं तयार करतात रेसिपी? सोलायचं ही काढायचं आणि शिजवून घ्यायचं पाण्यामध्ये आणि कांदा मीठ मिरची टाकून तवे गरम करून खायचे. नमस्कार. दादा काय काय आणलं तुम्ही इथे? आपल्या देशी गायच्या शेणापासून बनवलेल्या वस्तू आहेत. हे सर्व जेवढं सर्व देशी गायच्या शेणापासून आहे. काय जरा थोडंसं सांगा मला आता. हा साबण आहे. याने पिंपलचे डाग नाही टाकायचा विकार पूर्णपणे जातो. फेस वगैरे काय होत नाही. याच्यामध्ये कॉस्टिक सोडा नाही, कुठल्याही प्रकारचं बाइंडिंग एजंट नाहीये. 11 वर्षापासून आपला हा साबण खूप चांगलं काम करतो. पिंपलचे डाग नाही टाकायचा विकार पूर्णपणे जातात. त्यानंतर हा सौंदर्य प्रभाव फेस पॅक आहे. याने चेहऱ्यावरचे वांगाचे डाग पूर्णपणे जातात. हा आपण गायच्या शेणापासून बनवतो. त्यानंतर दंतमंजन आहे. गायची गोवरी जाळली जाते. त्याच्यामध्ये सैंधव मीठ, काळी मिरी चूर्ण, लवंग तेल, बाबळसाल चूर्ण, कडुलिंबाच्या पाल्याचं चूर्ण आणि तुरटी पावडर टाकून आपण दंतमंजन बनवतो. याने तंबाखू मिश्रित ऍडिक्शन सुद्धा कमी होतं. दाताचे विकार पूर्णपणे जातात. त्यानंतर मोगरा, गुलाब आणि चंदन असं 3 फ्लेवर मध्ये आपला धूप आहे. मस्किटो रिपेलेंट म्हणून पण काम करतो आणि पूजेचंही काम होतं. त्यानंतर नस्य आहे गायच्या तुपापासून बनवलेलं. याने जुनाट सर्दी घोरणं जातं. आणि गोमूत्र अर्क आहे. पचनाचे विकार सगळे पूर्णपणे बरे होतात. ओके. पूर्णपणे देशी गायच्या शेणापासून. धन्यवाद. नाव काय तुझं? हर्षदा कोकणे. काय काय आणलं तू आज? चाव्याचा वार आणि आळूची पानं. कसं काय किंमत कशी ठरवली याची? किती रुपयाला दिली? 20 आणि हे 20. एक मिनिट बाबा. दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? माझं नाव लक्ष्मण आलो पारधी. आणि तुम्ही काय काय आणले आज रानभाजी? आम्ही आज अमरकंद वगैरे जंगली अद्रक आहे. आम्हाला म्हणजे तुम्ही हे काय बोलले ना त्याचं जरा थोडं महत्व पण सांगा आम्हाला. हे कळलं तर बरं होईल. हे अमरकंद आहे. हे मणकेसाठी चालतं वगैरे, गुडघेदुखी वगैरे. आणि हे जंगली अद्रक आहे. तर याचा आपल्याला वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हे आपलं बेडसिंग आहे. काय काय? बेडसिंग. बेडसिंग. याचा आपल्याला रक्तशुद्धीकरण म्हणजे सोरायसिसचे आजार आहेत, स्किनचे आजार, हे त्यासाठी ते उपयोग केला जातो. आणि हे पावडर आहेत. जांभळापासून म्हणजे बियांच्यापासून पावडर बनवलेली आहे. जांभळाच्या बियांपासून बनवलेली पावडर. हे डायबिटीस साठी काम करते वगैरे. ओके ओके. आणि हे मुळे दिसतात हे कसं जाते? मुळव्याधीसाठी याला आपण बोराडाची मुळी म्हणतो. कसली कधी? बोराडा. तर हे आपल्याला तापासाठी, मुळव्याधीसाठी त्याचा उपयोग केला जातो वगैरे. ओके. धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? मधुकर काशीनाथ नाडेकर. काय आणलं तुम्ही आज इथे? एक खेकडा आणली होती. आणि कसे किलो देते आपण? हे 400 रुपये फक्त. 400 रुपये किलो? हो 400 रुपये. हे तुम्ही स्वतः पकडले रानात? हे आपला खेकडा प्लॅन आहे. आंबोली दारेघाटात. आंबोली दारेघाटला तुमचा खेकडा प्लॅन आहे? तिथून आणलेली? इथून आणलेली. ओके चालतं. धन्यवाद. बाबा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? नारायण केदारी. कुठून गाव आपलं? आज नावलं. काय काय आणलं जरा थोडीशी माहिती द्या ना आम्हाला. तुळूची भाजी आणली, 12 आणलंय. चुचुरड्याची भाजी आणली, परत चुचुरडा परत आणल्यात, परत गवत्या गावच्या मुळे आणल्यात, रगत साल आणली, एवढं आणले. आणि याचा आयुर्वेदिक उपयोग सांगा जरा थोडं आम्हाला. याचा ना हे आपले सांध्यावरचे सांधे दुकान असते, मग साल उकळून प्यायची. काय तर मग बाकीचे साले ना, रगड साले ना, आपण समजा पडलो असेल, पुढे काय लागलं असेल तर रक्ताच्या गाठी झाल्या असेल तर त्याचं उकडून पेलं तर त्याच्या गाठी आहेत ना त्या फागत मुळे दिसतात त्या. हा ते दाखवा ना एक मिनिट आम्हाला. हे बघ, हे जर आपण समजा पुढे मार लागला तर त्याच्या गाठी बनल्या, हे जर उकळून पेलो, एक गल्ला जर पाणी टाकला तर अर्धा गल्ला झाला पाहिजे. त्याच्यातून नंतर मग ते पेलं ना तर त्या गाठी बसत चालत एकदम रगत फाकतय असं. नमस्कार दादा. नमस्कार मंडळी. कशी टेस्ट वाटते तुला रानभाजी? सांग जरा मला. एक नंबर वाटली. आपण आता नाणेघाटात आहोत. रानभाजी महोत्सव चालू आहे. तर त्या निमित्ताने आपण ज्या इथं रानभाजी भेटतात तर त्याची एक भाजी टेस्ट करून पाहिली. कोणती भाजी? कैलोची भाजी आहे. कैल्याची भाजी. कैल्याची भाजी एक नंबर भाजी आहे. म्हणजे आज आपण खूप वेस्टर्न कल्चरला फॉलो करतो किंवा आज आपण मॉडर्न झालेलो आहे, पण आपण जे आपलं मूळ आहे ते विसरलं नाही पाहिजे आणि ह्या भाज्यांचा आस्वाद नक्की घेतला पाहिजे. हा इव्हेंट सदैव होत असतो. तुम्ही या इव्हेंटला नक्की या. धन्यवाद.